प्रेक्षक हो, आज आपण आलेलो आहोत पाली, सुधागड पाली या तालुक्यामध्ये आणि इथे एक सुंदरसं असं एक स्थळ आहे आणि त्या स्थळाचं वैशिष्ट्य काय ते आपण जाणून घेऊयात। आज आपण आलेलो आहोत श्री विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थान उन्हेरी येथे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि इथे उन्हेरी या गावामध्ये गरम पाण्याचा कुंड आहे आणि तिथे आपण आता भेट देणार आहोत। या बघूयात। प्रेक्षक हो, हेच आहे ते पवित्र रामकुंड आणि इथे आपण आता आतमध्ये जाणार आहोत। पूर्वी जागा थोडी मोठी होती, पण आता इथे थोडंसं चिराचं बांधकाम केलंय, पण अतिशय सुंदर जागा आहे आणि माझ्या पायाला गरम पाण्याचा स्पर्श आहे ना, तो खूप असा दैवी असं म्हणायला हरकत नाही। विठ्ठल रखुमाई देवस्थान उन्हेरेच्या आपण मंदिरात प्रवेश करतोय। मंदिराच्या मागे आपण आलो की आपल्याला पुन्हा एकदा एक कुंड दिसतंय। दगडी बांधकामात रचलेलं हे कुंड। खरं तर जेव्हा आपण अशा देवस्थानांना भेट देतो तेव्हा हे कुंड म्हणा किंवा हे देवस्थानं म्हणा ही आपल्याला स्थापत्य कलेची एक वैशिष्ट्य अनुभवायला इथे मिळतात आणि कुंडाचं वैशिष्ट्य जसं मगाशी आपण पाहिलं, ह्याही कुंडाचं पाणी गरमच आहे। माझ्या हातांना तो गरम स्पर्श होतोय। आपल्याला कॅमेऱ्यात ते अनुभवायला मिळत नसेल, पण आपण अवश्य सुधागड पालीला आलात की उन्हेरे या गावामध्ये येऊन या कुंडाच्या इकडे आपण अवश्य भेट द्या। आणि इथे बघा पाण्याचे बुडबुडे आपल्याला दिसत असतील, म्हणजे गरम पाण्याचे ज्वलंत स्वयंभू असं आपण म्हणू शकतो की कुंड इथे आपण पाहतोय। प्रेक्षक हो, इथली आपली आजची भेट झालेली आहे। आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही अवश्य कळवा, पण ह्या सुधागड पालीला येऊन या उन्हेरे या तीर्थस्थळाला अवश्य भेट द्या आणि अतिशय उत्तम असा अनुभव घ्या। धन्यवाद।